यालाच भगवद्गीता हे नामसंबोधन असून ब्रह्माशंकर तिची स्तुती करतात. शुकसनकादिक तिचे मोठ्या आवडीने सेवन करतात. जशी चकोर पक्ष्याची पिले शरद ऋतूमधील पौर्णिमेच्या चांदण्यातले अमृतकण आर्ततेने प्राशन करतात, त्याप्रमाणे हे अतिभक्त भाविकांनो, तुम्ही सुद्धा हे गीतेचे बोधामृत तेवढ्याच आर्ततेने श्रवण करा. भगवद्गीतेचा कथाभाग हा न बोलता विचारांनी समजून घेण्याचा, इंद्रियांच्या नकळत अनुभवण्याचा आणि तिच्या श्रवणापूर्वीच तिचे रहस्य जाणून घेण्याचा भाग आहे. ज्याप्रमाणे भुंगा कमळाच्या पाकळ्यांना जराही समजू न देता त्यातील परागकण घेऊन जातो, तसा या कथेचा अनुभव घ्यायचा आहे. किंवा ज्याप्रमाणे चंद्रप्रकाशाने विकसित होणारी कुमुदिनीही आपले स्थान न सोडताही त्या चंद्रास आलिंगन दिल्याचे अनुपम्य सुख अनुभवते, त्याप्रमाणे ज्याला विचारांची खोली आहे, ज्याचे मनी स्थिरता आहे, जो विवेकी विचारी आहे, तोच या ग्रंथाचा खरा आनंद घेऊ शकेल. तेव्हा अर्जुनाच्या योग्यतेचे असलेल्या संत सज्जन अनभाविक भक्तांनो, तुम्ही आता या कथा श्रवणाकडे तुमचे पूर्ण अवधान द्या.